मेडिकल कॉलेज आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असं मिळून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. आज अजून एक आढाव्यातनं लक्षात आलं की आता आपल्या कॉलेजचं 3रं वर्ष सुरू झालेलं आहे. या 3ऱ्या वर्षामध्ये आता 100 डॉक्टर्स हे दिवसाला 2 तास 3 तास 4 तास हे आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल करणार आहेत. तेवढे डॉक्टर आपल्याला मिळणार आहेत. हेच डॉक्टर ज्यावेळी 4थ्या वर्षामध्ये जातील तेव्हा ते डॉक्टर म्हणून आपल्याला मिळतील आणि 5व्या वर्षामध्ये जेव्हा जातील तेव्हा परिपूर्ण डॉक्टर आपल्याला मिळतील. आणि शासनानं अजून एक निर्णय घेतला आहे की हे पूर्ण डॉक्टर झाल्यानंतर एंट्रन्सशिप जी करायची आहे ती कुठेही बाहेर करायची नाही, ती सिव्हिल हॉस्पिटललाच करायची आहे. त्याच्यामुळे 5 वर्षानंतर हे 100च्या 100 डॉक्टर हे आपल्या हॉस्पिटलमध्ये असतील. त्याच्यामुळे डॉक्टरांची संख्या किती वाढेल हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. अजून एक महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला निर्णय मी आता घेतला, मंत्री महोदयांशी देखील बोललो. डॉक्टर परकारना आम्ही बोलवलं होतं. परकार हॉस्पिटलचे ते सर्व आहेत. तर या शिक्षणासाठी MS डॉक्टर MD डॉक्टर जे लागतात तर त्यांच्याशी टायअप करून त्यांच्याकडे जे 12 डॉक्टर आहेत ते लेक्चरर्स म्हणून जर सिव्हिल हॉस्पिटलला आले, आपल्या सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला आले तर आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीचं ज्ञान इथल्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल. त्यासाठी हा एक आम्ही निर्णय घेतला आहे. जवळजवळ 150 सुरक्षा रक्षक 12 देणार आहेत. 150 सुरक्षा रक्षक भरण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. 10 क्लर्क भरण्याचा आहे का यादी? तुम्हाला आकडेवारी सांगतो. आणि सगळ्यात त्याच्यातली आनंदाची बाब अशी आहे की पहिल्या वर्षी जी भरती झाली ते देखील स्थानिक भरती आहे 100%. दुसऱ्या वर्षी जी भरती झाली ती देखील 100% स्थानिक आहे. आणि तिसऱ्या वर्षी जी भरती होणार आहे ती देखील 100% स्थानिक होणार. 200 ANM आणि GNM भरायचे आहेत. तो देखील स्थानिक मुलींना त्याचा फायदा होणार आहे. हे नाही स्मार्टकडचं. तर अशा पद्धतीनं मेडिकल कॉलेजचं स्ट्रेंथनिंग करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि महत्त्वाची बैठक एवढ्यासाठी होती की चंपक मैदानाला जी आपण मेडिकल कॉलेजची इमारत बांधतो आहे त्याला 429 कोटी रुपयाची हायपॉवर कमिटीची मान्यता मिळालेली आहे. तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे पुरेशी शैक्षणिक ह्याच्यामध्ये डॉक्टर्सची उपलब्धता आहे का शिकवण्यासाठी? आहे ना मॅडम, किती गरज सांगतो ना, टोटल सांगतो. आता नव्यानं जी आपण भरती करतो आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय समाजसेवक आपण 4 भरणार आहोत. भौतिकोपचार तज्ज्ञ 1, नर्स 200, स्पीच थेरपिस्ट 1, आहार तज्ज्ञ 1, लघु लेखक 1, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 5, एक्सरे तंत्रज्ञ 2 अशी सगळी यादी आहे. तो चार्ट आम्ही तुम्हाला देतो. तर त्याची भरती देखील 8-15 दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची आहे. सांगतो ना मॅडम, एक सांगतो. डीनला बोलव. तर मला असं वाटतं की आत्ता आपल्याकडे 12 की 13 रेग्युलर डॉक्टर्स आहेत जे मुलांना शिकवत आहेत. आणि आवर बेसिसवर जवळजवळ 30 घेतलेल्या त्याची 50 लोक आज मेडिकल कॉलेजला शिकवत आहेत. आपल्याकडे तर आवर बेसिसचे प्राध्यापक किती आहेत? सगळे फुल टाइमर. किती आहेत? फुल टाइमर्स आपल्याकडे 22 आहेत फुल टायमर. सहयोगी प्राध्यापक आहेत की मुख्य प्राध्यापक? ह्याचं कसं बायफर्केशन आहे? सहयोगी आणि सहाय्यक. सहयोगी आणि सहाय्यक. सहयोगी किती आहेत म्हणजे असिस्टंट असतात ना? सहयोगी नाही त्यांना ते 6 आहेत आणि बाकीचे 6 आहेत. म्हणजे 18. आता मेडिकल कॉलेजला सर्व यंत्रणा परिपूर्ण आहे साहेब. आता समोर आहेत म्हणून होत आहे तेवढ्या विद्यार्थ्यांना. आपली सुरुवात जिथं होती त्यातून आता आपण खूप दूर आलेलो. नाही, एक माहितीसाठी आपल्याला सांगतो की आपलं मेडिकल कॉलेज हे शेवटच्या नंबरला मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे. आज त्यानं सिंधुदुर्ग, पालघर, अलिबाग, नांदेड, अंबेजोगाई ह्या सगळ्या मेडिकल कॉलेजला पाठी टाकून पुढं आणलं. ही जरा बातमी होते ना, एकदम बरोबर ना. त्याचं मेरिट बघा काय आहे की हा प्रश्न विचारणं फारच सोपं आहे की किती सहाय्यक प्राध्यापक आहेत. पण आतासुद्धा आम्ही बैठक कशासाठी घेतली? आता आम्ही टायअप का करतो? तर अजून 12 प्राध्यापक आपल्याला मिळावे म्हणून करतो आहे.
आणि ही अडचण कधी दूर होईल. आता अजून एक तुम्हाला माहिती सांगतो, आपण PG देखील सुरू करतो इथं. म्हणजे भविष्यामध्ये MSMD करायला बाहेर जायला नको म्हणून हे सुरू करतो. हे त्याचं थोडं जर कौतुक केलं तरी पण आम्हाला बरं वाटेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.